विद्यार्थिनींनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वयंपूर्णांक 2 भिन्नतेचे आकलन व विशेष गरजांची ओळख या मॉड्यूलमधील टॉपिक नंबर 2 बौद्धिक भिन्नता असलेली मुले याच्यामधला शेवटचा जो उपघटक आहे सर्जनशील बालके किंवा सृजनशील बालके, याच्यामध्ये आपण सर्जनशील किंवा सृजनशील याचा नेमका अर्थ काय, सृजनशील बालकाची नेमकी वैशिष्ट्ये कोणती असतात, त्यांची वर्तन वैशिष्ट्ये कोणती असतात, त्याचबरोबर सृजनशील बालकांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे जे शैक्षणिक गरजा किंवा समस्या असतात ते नेमके कोणते असतात आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांनी नेमकं काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून विचार केला. याच्यानंतरचा युनिट नंबर 4 जो टॉपिक आहे, 2 नंतर आपण चौथा टॉपिक पाहणार आहोत. कारण 3 नंबरच्या टॉपिकमध्ये अध्ययन अक्षमता असलेली मुलं आणि शारीरिक आणि बौद्धिक भिन्नता असलेली मुलं याच्यामध्ये ज्या आशयाचा आपण विचार केलेला आहे पहिल्या 2 टॉपिकमध्ये आणि टॉपिक नंबर 3मध्ये बऱ्याच प्रमाणात साम्य असल्यामुळं थोडासा गोंधळ उडू नये म्हणून युनिट नंबर 3 आपण हे सगळ्यात शेवटी पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण युनिट नंबर 4 आर्थिक, सांस्कृतिक आणि भावनिक भिन्नता असलेली मुले या दृष्टिकोनातून आपण या टॉपिकचा विचार करणार आहोत. आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण भावनिक भिन्नता याचा विचार करणार आहोत. म्हणजे इमोशनली जी मुलं ही मागासलेली असतात किंवा अत्यंत शीघ्रकोपी असतात किंवा लाजरीबुजरी असतात, तर भावनिकदृष्ट्या भिन्न असलेली जी मुलं आहेत त्या मुलांची नेमकी कारणं काय असतात, की भावनिकदृष्ट्या ही मुलं अस्थिर का असतात किंवा अशा मुलांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे वर्तन प्रकार आढळतात. अशा भावनिकदृष्ट्या भिन्न असणाऱ्या मुलांच्या बाबतीत कोणत्या शैक्षणिक उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा त्यासाठी शिक्षकांनी नेमके कोणते प्रयत्न केले पाहिजेत या अनुषंगाने आपण विचार करूया. आणि त्याच्यानंतर आपण सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या भिन्न असलेल्या मुलांची जी वर्तन वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामधला भेद आपण थोडक्यात विचारात घेऊया. आता भावनिक भिन्नता असलेली मुलं म्हणजे नेमकं काय, हे सर्वसाधारणपणे दैनंदिन जीवन जगत असताना, कुटुंबामध्ये वावरत असताना, शाळेमध्ये, शालाबाह्य समाजामध्ये, समूहामध्ये किंवा समाजामध्ये वावरत असताना अगदी सिंपल किंवा थोड्याशा कारणावरून, अगदी किरकोळ कारणावरून मुलं आक्रमक बनणे किंवा मूल आक्रमक बनणे, त्याला त्या परिस्थितीत भावनिक समायोजन साधता न येणे, नेहमी नैराश्याच्या भावनेत राहणे, आपल्या सवंगड्याबरोबर किंवा आपल्या ग्रुपबरोबर किंवा आपल्या समवयस्कांबरोबर जुळवून न घेणे, अशा मुलांना अशा मुलांना भावनिकदृष्ट्या अस्थिर बालके समजले जातात. म्हणजे अस्थिर मुलं, भावनिकदृष्ट्या अस्थिर मुलं कोणाला समजले जातात, की किरकोळ एखादं कारण घडलेलं असतं किंवा किरकोळ एखादा प्रसंग घडलेला असतो आणि अशा किरकोळ कारणावरून किंवा एकदम सिंपल कारणावरून ती मुलं एकदम आपल्या प्रतिक्रिया प्रचंड मोठ्या तीव्र प्रमाणात व्यक्त करतात, ती आक्रमक बनतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनावरचा ताबा ते नियंत्रित करू शकत नाही.
म्हणजे भावनिकदृष्ट्या त्यांना समायोजन साधता येत नाही. त्याचबरोबर अशी मुलं सातत्याने विचारमग्न असतात आणि नैराश्याच्या गर्तेत ती गुंतलेली असतात. नैराश्याच्या भावनेत ती स्वतःला गुंतून घेत असतात. अगदी त्यांचे जे समोगडे असतात, त्यांचे जे वर्गमित्र असतात, त्यांचे जे समवयस्क असतात, यांच्याशी ते कधीही जुळून घेत नाही. जुळून घेतलं असलं किंवा समायोजन अशा विद्यार्थ्यांबरोबर किंवा समवयस्कांबरोबर जरी ते करत असले तरी ते तात्पुरत्या स्वरूपाचं असलं दिसून येतं. थोडासा जरी मतभेद निर्माण झाला तर ती मुलं तात्काळ निराश होतात किंवा तात्काळ आक्रमक बनतात. त्यामुळं अशी जी बालकं असतात ती बालकं भावनिकदृष्ट्या अस्थिर म्हणून ओळखली जातात. म्हणजे तात्काळ किंवा लगेच आक्रमक बनणे, कोणत्याही प्रकारचा विचार न करता प्रतिक्रिया व्यक्त करणे, भावनिकदृष्ट्या समतोल साधता न येणे, सातत्याने नैराश्य असणे किंवा आपले जे मित्र असतात, समवयस्क असतात, समवयस्क असतात यांच्याशी जुळून न घेणे, अशी काही वैशिष्ट्ये ज्या बालकांमध्ये आढळतात ते बालकं किंवा ती मुलं ती भावनिकदृष्ट्या अस्थिर असलेली दिसून येतात. आता यावरून भावनिकदृष्ट्या अस्थिर याची एक व्याख्या आपल्याला करता येईल. काय व्याख्या करता येईल सर्वसाधारणपणे, की भावनिक भिन्नता असणारी मुलं किंवा व्यक्ती, भावनिकदृष्ट्या भिन्नता असणारी मुलं, व्यक्ती किंवा बालकं ही हर्ष म्हणजे आनंद, खेद म्हणजे दुःख, द्वेष, मत्सर, राग, संयम, क्रोध, आक्रमकता, लाजाळूपणा, नैराश्य, भीती अशा भावनिक परिस्थितीनुसार योग्य पद्धतीने त्यांना प्रतिक्रिया प्रगट न करता येणे याला भावनिकदृष्ट्या अस्थिर असं संबोधलं जातं. ते भावनेचे ही वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्याचे हे वेगवेगळे प्रकार सांगितले तुम्हाला. एखादा प्रसंग किंवा एखादी घटना अशी घडत असते की त्यावेळेस आपल्याला हर्ष किंवा आनंद झाला पाहिजे, आनंद व्यक्त करता आला पाहिजे, पण तो व्यक्त करता येत नाही. म्हणजे त्या आनंदी परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य त्या प्रतिक्रिया प्रकट करता येत नाही. त्यामुळं अशी बालकं भावनिकदृष्ट्या अस्थिर असतात. किंवा आपल्याला एखाद्या घटनेच्या बाबतीत खेद व्यक्त करायचा असतो किंवा एखाद्या प्रसंगाच्या बाबतीत, एखाद्या घटनेच्या बाबतीत आपल्या मनामध्ये, एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत आपल्या मनामध्ये द्वेष किंवा मत्सर किंवा राग, क्रोध निर्माण होत असतो. बऱ्याचदा काही मुलं एखाद्या परिस्थितीत लाजणं अपेक्षित असतं पण लाजत नाही. आक्रमकता, नैराश्य, भीती अशा भावना योग्य त्या परिस्थितीनुसार योग्य प्रमाणात प्रवर्तित करता येत नाही, प्रकट करता येत नाही. त्याला भावनिकदृष्ट्या अस्थिर असं समजलं जातं. भावना व्यक्त करण्याचे हे प्रकार आहेत, ह्या घटना आहेत. त्यानुसार भावना त्या परिस्थितीनुसार आपल्याला प्रगट, म्हणजे आनंदमय परिस्थिती निर्माण झाली तर त्यानुसार भावना व्यक्त केल्या पाहिजेत. दुःख, खेद, नैराश्य, आक्रमकता किंवा संयम, क्रोध ज्या ज्या परिस्थितीनुसार निर्माण होईल त्या परिस्थितीनुसार ते आपल्याला व्यक्त करता आलं पाहिजे. पण ते आपल्याला योग्य रीतीने व्यक्त करता येत नाही, प्रकट करता येत नाही. त्यावेळेस आपण भावनिकदृष्ट्या अस्थिर असतो असा त्याचा अर्थ होतो. ही एक व्याख्या केलेली आहे. दुसरा एक भावनिकदृष्ट्या अस्थिर म्हणजे काय, की काही मुलं ही लाजरी किंवा बुजरी असणं, लाजतात, बसतात समूहात, समाजात चार चौघामध्ये ते मिसळत नाही, लाजतात किंवा बुजरी असतात किंवा आपल्या भावना, आपलं मत, आपल्या कल्पना, आपले विचार ते व्यक्त करू शकत नाही, ती लाजतात. कोणत्या प्रकारचं काम कृती करायला
अशी मुलं लाजतात, धसावत नाहीत, पुढं येत नाहीत, लाजरी बुजरी असणे, आपल्याच वयोगटातील मुलांच्यामध्ये न मिसळणे. म्हणजे काही मुलं आपलेच समवयस्क असतात त्यांच्यामध्ये मिसळत नाही. लाजरी बुजरी असणं, आपल्याच समवयस्कामध्ये किंवा आपल्याच वयाच्या गटाच्या मुलांच्यामध्ये न मिसळणे, भावनाचे प्रगटीकरण सामान्य परिस्थितीत वेगळे दिसून येणे म्हणजे भावनिक अस्थिरता होय. एक एक 2-3 गुणवैशिष्ट्य याच्यामध्ये सांगितली की मुलं लाजरी बुजरी असतात. समाजामध्ये, समूहामध्ये, व्यक्तीमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये, उपक्रमामध्ये ती सहज मिसळत नाही, लाजतात, बुजतात. कोणतेही काम करायला ते धजावत नाहीत, पुढं होत नाहीत, नेतृत्व करत नाहीत, लाजरी बुजरी असतात. त्याचबरोबर तुम्ही ज्या वयाचे असतात, म्हणजे मूल किंवा व्यक्ती ज्या वयाची असते त्या वयातल्या समवयस्कामध्ये मिसळणं हा एक स्वभाव धर्म असतो, एक नैसर्गिक प्रवृत्ती असते. परंतु बऱ्याच वेळा अशी मुलं अशा समवयस्क गटामध्ये किंवा आपल्याच वयो गटामधल्या मुलांच्यामध्ये जो पियर ग्रुप आपण समजला जातो त्याच्यामध्ये ते मिसळत नाही. त्याचबरोबर सर्वसाधारण परिस्थिती असते, पण भावनावरती नियंत्रण ठेवता येत नाही. भावनांचे सामान्य परिस्थितीत नेमके आपल्याला प्रगटीकरण करता न येणे याला भावनिकदृष्ट्या अस्थिर समजलं जातं. तशी एक व्याख्या आहे. आणि आणखी एक व्याख्या आपण पाहू की जी मुले समाजात वावरताना सामान्य परिस्थिती समोर येत नाही, सामान्य परिस्थितीत समोर येत नाहीत व त्यांच्यात सामाजिक प्रगती दिसून येत नाही, त्यांना भावनिक अस्थिर मुलं असं म्हणतात. सामाजिकदृष्ट्या जर आपण याचा विचार केला की समाजामध्ये जी मुलं निर्भीड असतात, ज्या मुलांना सद्य परिस्थितीत नेमक्या कोणत्या प्रतिक्रिया प्रकट करायच्या याची जाणीव झालेली असते, कोणत्या भावना व्यक्त करायच्या, कोणते विचार व्यक्त करायचे, कोणत्या कल्पना, कोणत्या कृती प्रत्यक्षात दाखवायच्या, उतरवायच्या याची जाणीव झालेली असते, ते निर्भीडपणे करू शकतात. ती मुलं भावनिकदृष्ट्या स्थिर झालेली असतात किंवा त्यांच्यामध्ये असलेले भावनिक अस्थिरतेचं प्रमाण हे कमी असलेलं दिसून येतं. पण काही मुलं अशी असतात की सर्वसाधारणपणे समूहामध्ये किंवा समाजामध्ये, अगदी कुटुंबामध्ये सुद्धा वावरत असताना ही मुलं जी सर्वसाधारण परिस्थिती असते त्या परिस्थितीची समरस होऊ शकत नाही. ते एकटे बनलेले दिसून येतात, अलिप्त राहिलेले दिसून येतात. सामान्य परिस्थितीत ती मुलं समोर येत नाहीत व त्यामुळं सामाजिक प्रगतीत अडथळा निर्माण झाला दिसून येतो. सामाजिक परिस्थितीत अडथळा निर्माण केव्हा होतो? जेव्हा ती मुलं समाजाप्रती उपयुक्त ठरत नाही किंवा समाजात मिसळत नाही, समूहात मिसळत नाही, समवयस्कात मिसळत नाही आणि समाजामध्ये जे चाललेलं आहे, समूहामध्ये जे चाललेलं आहे त्याचा उपभोग घेत नाही, त्याचा अनुभव घेत नाही आणि त्याद्वारे ज्ञानप्राप्ती करून घ्यायला धजावत नाहीत. त्यामुळे त्यांची सामाजिक प्रगती खुंटलेली दिसून येते. म्हणून त्यांच्या सामाजिक प्रगती दिसून येत नाही. अशा मुलांना किंवा अशी मुलं किंवा अशी बालकं ही भावनिकदृष्ट्या अस्थिर असलेली दिसून येतात. म्हणजे सर्वसाधारण व्याख्या अशी करता येईल की जी मुले समाजात वावरताना सामान्य परिस्थितीस सामोरे जात नाहीत व त्यांच्यात सामाजिक प्रगती दिसून येत नाही, अशा मुलांना भावनिक अस्थिर मुलं असं समजलं जातं. तर ही भावनिक भिन्नता असलेली जी मुलं आहेत त्या मुलांना भावनिक अस्थिर मुलं का समजलं जातं त्याच्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या विचारात घेतल्या. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो की थोड्याशा कारणावरून आक्रमक बनणे, भावनिक समायोजन शांतता न येणे, नेहमी नैराश्याच्या गर्दीत राहणे, समवयस्कांबरोबर किंवा आपल्या सवंगड्यांबरोबर किंवा आपल्या वयांच्या मुलांच्या बरोबर जुळून न घेणे, अशा मुलांना भावनिकदृष्ट्या अस्थिर बालके किंवा भावनिकदृष्ट्या अस्थिर असलेली मुलं म्हणून ओळखली जातात. दुसरं, भावना व्यक्त करण्याच्या काही गोष्टी असतात किंवा काही वैशिष्ट्ये असतात किंवा काही
प्रतिक्रिया प्रकट करण्याचे काही घटक असतात. म्हणजे भावनिक भिन्नता असणारी जी मुलं आहेत ती हर्ष, खेद, द्वेष, मत्सर, राग, संयम, क्रोध, लाजाळू, आक्रमकता, नैराश्य, भीती अशा भावना परिस्थितीनुसार योग्य प्रकारे प्रगट करता येत नाही. अशा भावना परिस्थितीनुसार योग्य पद्धतीने प्रगट करता येत नाहीत. त्यांना भावनिक अस्थिर मुलं किंवा बालक म्हणून संबोधले जाते. पुढची एक व्याख्या मी तुम्हाला सांगितली की लाजरी किंवा बुजरी असणे, आपल्याच वयोगटातील मुलांच्या बरोबर किंवा समवयस्क मुलांच्या मध्ये न मिसळणे, भावनांचे प्रकटीकरण सामान्य परिस्थितीत वेगळे दिसून येणे म्हणजे भावनिक अस्थिर होय. आणि त्याच्या पुढची आणखी एक व्याख्या सांगितली की जी मुलं समाजात वावरताना सामान्य परिस्थितीत समोर येत नाही व त्यांच्या सामाजिक प्रगती दिसून येत नाही, त्यांना भावनिक अस्थिर मुलं असं म्हणतात. तर अशा प्रकारे सामाजिकदृष्ट्या किंवा भावनिकदृष्ट्या जी गुणवैशिष्ट्ये मुलामध्ये असणं अपेक्षित आहे ती जर त्यांच्यामध्ये आढळून येत नसतील किंवा त्यांच्यामध्ये योग्य रीतीने त्याचं प्रकटीकरण होणं अपेक्षित असतं, ते प्रकटीकरण परिस्थितीनुसार होत नाही, अशा मुलांचा समावेश भावनिकदृष्ट्या अस्थिर असणाऱ्या किंवा भिन्न असणाऱ्या मुलांच्यामध्ये केला जाऊ शकतो. आता भावनिकदृष्ट्या अस्थिर असणारे जी बालकं आहेत ती बालकं भावनिकदृष्ट्या अस्थिर का असतात त्याची वेगवेगळ्या स्वरूपाची कारणं असलेली दिसून येतात. आता दुसरं एक पहिलं कारण सांगता येईल की मानसिक कारण. काय मानसिक कारण? तर मानसिकदृष्ट्या ही मुलं स्थिर नसतात. म्हणजे अगदी साध्या कारणावरून ती चिडचिडी बनतात. आनंद व्यक्त करणे किंवा हर्ष व्यक्त करणे, खेद व्यक्त करणे, मत्सर व्यक्त करणे, राग व्यक्त करणे, एखाद्या परिस्थितीनुसार किती आक्रमक बनायचं किंवा बनायचं नाही, किती क्रोध व्यक्त करायचा, किती प्रमाणात लाजायचं किंवा किती प्रमाणात नैराश्याच्या गर्तेमध्ये गुंतून घ्यायचं, किती प्रमाणात भीती बाळगायची, ही सगळे मानसिकतेचे घटक आहेत. आणि ह्या बाबतीत ही मुलं इतर मुलांच्या बाबतीत भिन्न असलेली दिसून येतात. म्हणजे विनाकारण एखाद्या घटकाचा समाजातील इतर व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा, प्रसंगाचा किंवा घटनेचा द्वेष करत नाही, पण ही मुलं द्वेष करतात. म्हणजे भावनिकदृष्ट्या ही मुलं असंतुलन साधताना दिसून येतं. विनाकारण एखाद्याबद्दल राग, द्वेष किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल, प्रसंगाबद्दल ही मुलं आक्रमक बनलेली दिसून येतात. म्हणजे भावनेवरती अशा मुलांचं नियंत्रण किंवा कंट्रोल असलेलं दिसून येत नाही. त्यामुळं मानसिकदृष्ट्या ही मुलं असंतुलित असतात. म्हणून मानसिक कारण हे भावनिक असंतुलितेचं एक महत्त्वाचं किंवा अस्थिरतेचं एक महत्त्वाचं कारण आहे. दुसरं परिस्थितीजन्य कारणे. आता बऱ्याचदा असं म्हटलं जात असतं की व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती बाह्य परिस्थितीचा परिणाम होत असतो. बाह्य परिस्थिती कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व किंवा त्या व्यक्तीचा विकास घडून यायला मदत झाली दिसून येते. हे मानसशास्त्रीयदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या बरोबर असलं तरी सर्वांचीच परिस्थिती जन्मानंतर सारखीच असते अशी नाही. तिची आर्थिक परिस्थिती असेल, कौटुंबिक परिस्थिती असेल, धार्मिक परिस्थिती असेल, तिची व्यावसायिक प्रगती असेल, तिची शैक्षणिक परिस्थिती असेल, म्हणजे ही जी परिस्थितीजन्य कारण आहे त्याचा परिणाम त्याच्या मानसिकतेवरती होत असतो, त्याच्या भावनिकतेवरती होत असतो. म्हणजे बऱ्याचदा एखाद्या बालकाचं कुटुंब हे सुसंपन्न जरी असलं आर्थिकदृष्ट्या, पण घरामध्ये आवश्यक ते पोषक वातावरण, वैचारिक वातावरण, सुसंस्कृत वातावरण, समायोजन साधणारं वातावरण जर नसेल तर त्या बालकाच्या मनावर किंवा भावनेवर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. म्हणजे नेमकी परिस्थिती कशी आहे, तो कोणत्या परिस्थितीत, कोणत्या वातावरणात तो वावरतो, वाढतो, काम करतो, कृती करतो,
त्याचा परिणाम त्याच्या भावनेवर झालेला दिसून येतो. म्हणजे तो अगदीच ज्या ठिकाणची परिस्थिती अत्यंत मागासलेली आहे तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंडगिरी चालते, भांडणे होतात, सतत मारामारी होतात, खून, बलात्कार अशा सामाजिक विकृती सातत्याने घडलेलं दिसून येतं. त्या परिस्थितीत जर तो वावरत असेल तर तशा प्रकारची भावनिक प्रगटीकरण करण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये निर्माण झालेली दिसून येते. म्हणून परिस्थिती कशी आहे त्याचा त्याच्या भावनिक विकासावरती परिणाम झालेला दिसून येतो. त्यानंतर त्याची कौटुंबिक परिस्थिती. तर कौटुंबिक परिस्थिती ही देखील व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी किंवा मुलाच्या शैक्षणिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल अशा प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कौटुंबिक परिस्थिती हा एक मूलभूत घटक मानला जातो. परंतु कौटुंबिक परिस्थिती योग्य असणं त्या मुलाच्या विकासासाठी निश्चितपणे फायदेशीर ठरलेली दिसून येतं. कौटुंबिक परिस्थिती योग्य असणं म्हणजे फक्त त्या कुटुंबाकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती असणे असं नाही. ते कुटुंब किती सुसंस्कृत आहे, किती सधन आहे, त्या कुटुंबातील माणसांचं चलनवलन, त्या माणसांची कल्पनाशक्ती, विचार करण्याची शक्ती, काम करण्याची पद्धती, नियंत्रण ठेवण्याची पद्धती, त्या कुटुंबाचा व्यवसाय, त्या कुटुंबामधल्या असणाऱ्या व्यक्तींचं चरित्र, ह्या सगळ्या गोष्टीचा त्या बालकाच्या भावनेवर परिणाम होत असतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबामध्ये आई वडील हे चारित्र्यहीन असतील तर त्या मुलामध्ये एक प्रकारचं नैराश्य, क्रोध, आक्रमकता, द्वेष, राग, मत्सर अशा प्रकारच्या भावना किंवा वृत्ती निर्माण व्हायला मदत झाली दिसून येते. एखाद्या कुटुंबामध्ये आई वडील किंवा कुटुंबातील इतर सदस्य सातत्याने चोऱ्या करत असतील तर त्याचा परिणाम त्या बालकाच्या क्रियाशीलतेवरती किंवा कृतीवरती किंवा भावनेवरती झालेला दिसून येतो. एखाद्या कुटुंबाची जडणघडण करण्याची किंवा सातत्याने मुलाच्या विकासाकडे लक्ष देण्याची प्रवृत्ती पालकांची असेल, कुटुंबाच्या सदस्यांची असेल तर त्या पद्धतीने त्याचा भावनिक विकास झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून कौटुंबिक परिस्थिती कशी आहे, कुटुंबाचा व्यवसाय, कुटुंबाच्या सदस्यांचं चारित्र्य किंवा कुटुंबातील सुसंस्कृतपणा, कुटुंबातील विचार करण्याची किंवा देवाणघेवाण करण्याची परिस्थिती, कौटुंबिक वातावरण, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा भावनिक विकासावर परिणाम झाला दिसून. जर अशा गोष्टी म्हणजे भावनिक विकासासाठी पूरक गोष्टी कुटुंबामध्ये घडत नसतील तर निश्चितच भावनिक अस्थिरता निर्माण व्हायला कौटुंबिक परिस्थिती कारणीभूत ठरलेली दिसून येते. त्यानंतर आईवडिलातील संघर्ष किंवा आईवडिलांमधील विभक्त, आईवडील विभक्त राहणे किंवा आईवडिलांमधील संघर्ष हे ज्या बालकाचे किंवा ज्या मुलाचे आईवडील विभक्त राहत असतील, आता विभक्त का राहतात त्याची अनेक प्रकारची मानसिक किंवा अनेक प्रकारची आर्थिक किंवा अनेक प्रकारचे व्यवसाय किंवा वैचारिक कारणं असू शकतात. योग्य रीतीने आईवडील एकमेकांना परस्पर समजावून घेण्यास कुठंतरी कमी पडलेले दिसून येतात. वैचारिक मतभिन्नता अत्यंत टोकाची निर्माण झालेली दिसून येते. एकमेकांना समजून घेण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आढळून येत नाही. त्यामुळे सातत्याने आई आणि वडील यांच्यामध्ये संघर्ष होतात आणि त्याची परिणती विभक्त होण्यात झालेली दिसून येते आणि त्याचा परिणाम हा बालकाच्या भावनेवर होत असतो. म्हणून आई वडील विभक्त राहतात म्हणजे नेमकं कोणाचं ऐकायचं, कोणाचे संस्कार स्वीकारायचे, कोणाची विचारसरणी स्वीकारायची, कोणाला आदर्श मानायचं, अशी द्विधावस्था मुलामध्ये किंवा बालकामध्ये निर्माण झालेली दिसून येते. त्यामुळं भावनिकदृष्ट्या ते मूल अस्थिर बनतं. म्हणजे कधी वडिलांच्याबद्दल राग, द्वेष, वडिलांच्या विरुद्ध ते आक्रमक बनलेले दिसून येतात. वडिलांच्या बाबतीत क्रोध निर्माण झालेला दिसून येतो. आईवडिलांच्या बाबतीत नैराश्य निर्माण झालेलं दिसून येतं. त्यामुळं बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात भावनिक अस्थिर ही मुलं बनलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर घरामध्ये होणारे सातत्याने भांडणे किंवा संघर्ष. अलीकडच्या कालखंडामध्ये
संयुक्त कुटुंब पद्धती किंवा एकत्र कुटुंब पद्धती ही जवळजवळ लयाला गेलेली दिसून येते. त्याचं कारण आपल्याला सांगता येईल की कौटुंबिक सदस्यामध्ये निर्माण होणारे स्वार्थी भाव किंवा स्वार्थी वृत्ती, ज्यामुळं प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत, प्रत्येक घटकाच्या बाबतीत प्रत्येक सदस्य आपला हक्क निर्माण करण्याच्या प्रयत्नात किंवा वादात कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण झाले दिसून येतात. हे संघर्षाचे परिणाम मुलांच्यावरती झालेले दिसून येतात की ज्या कुटुंबामध्ये अशा प्रकारचे संघर्ष किंवा भांडणं होत नाही तिथं एकोपा निर्माण झालेलं दिसून येतं. एकात्मतेची भावना दृढ झालेली दिसून येते. पण जिथं आई वडील किंवा मुलाचे चुलते असतील, भाऊ असतील, चुलत भाऊ असतील किंवा स्त्रिया असतील, पुरुष असतील, यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत वाद निर्माण होत असतील, कोणत्याही कारणाने वाद निर्माण होत असतील, मग चारित्र्याच्या कारणामुळे वाद निर्माण होत असतील, संपत्तीच्या कारणामुळे वाद निर्माण होत असतील, एकमेकांच्या गरजांच्या पूर्तते किंवा अपूर्ततेच्या अनुषंगाने वाद निर्माण होत असतील, किंवा प्रत्येक व्यक्तीचं कुटुंब प्रमुख समाधान करेलच असं नाही, त्यामुळं असमाधान निर्माण झाल्यामुळे कदाचित वाद निर्माण होतील. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मला ते मिळालं पाहिजे, मला मान सन्मान दिला गेला पाहिजे. जर तो त्या पद्धतीने मिळाला नाही किंवा दिला गेला नाही तर कदाचित वाद निर्माण होतात. वाद निर्माण होण्याची कौटुंबिक स्तरावरची अनेक कारणं असू शकतात आणि त्या कारणांचा अशा वेगवेगळ्या कारणांमुळे कुटुंबामध्ये वाद निर्माण होत असतील तर मुलं ही भावनिकदृष्ट्या अस्थिर बनलेली दिसून येतात. कुटुंबाप्रती, कुटुंबातल्या सदस्याप्रती, कुटुंबातील त्यांचे नातलग असतील, त्याचे आईवडील असतील, याच्या बाबतीत एक प्रकारचा द्वेष, मत्सर, राग किंवा अशी मुलं त्यांच्या विरुद्ध आक्रमक बनलेली दिसून येतात किंवा अशा मुलांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झालेली दिसून येते. अशी मुलं बऱ्याचदा आपला संयम देखील गमावून बसलेले दिसून येतात. अत्यंत आक्रमक अशा प्रतिक्रिया ही मुलं व्यक्त करताना दिसून येतात. म्हणून कुटुंबामधील वाद हे बऱ्याचदा मुलाच्या भावनिक अस्थिरतेचं कारण असू शकतं. त्याचबरोबर कुटुंबातील प्रिय व्यक्तींचा मृत्यू किंवा आईवडिलांचा मृत्यू किंवा यापैकी दोघांपैकी एकाचा मृत्यू, कुटुंबातील ज्या प्रिय व्यक्ती असतात त्याचा मृत्यू झाला तर त्याचा आघात, भावनिक आघात, दुःख, भावना बालकांना आवरता येत नाही, त्याचा प्रत्यक्ष परिणाम त्याच्या मनावर झालेला आपल्याला दिसून येतो. किंवा अकालीच आईवडील जर मृत्यू झाले असतील किंवा दोघांपैकी एकाचा मृत्यू जर झालेला असेल किंवा कोणत्याही कारणामुळे नैसर्गिक असेल किंवा अपघाताने मृत्यू झालेला असेल तर त्याचा परिणाम बालकावरती होतो. कारण कुटुंब एका दृष्टीने पोरकं झालेलं दिसून येतं. आर्थिकदृष्ट्या, व्यावसायिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात संकट त्या कुटुंबावर येण्याची शक्यता असते. म्हणून अशा मुलामध्ये भावनिकदृष्ट्या ही मुलं थोडी बेचैन बनतात, अस्थिर बनतात. काही कालावधीनंतर विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कदाचित त्यामध्ये सुधारणा होऊ शकते. पण जर सुधारणा झाली नाही तर मात्र ह्या कुटुंबामध्ये जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम त्या मुलाच्या मनाच्या अस्थिरतेवरती किंवा भावनेच्या अस्थिरतेवरती निर्माण झालेला दिसून येतो. त्याचबरोबर पालक किंवा कुटुंब प्रमुख अस्थिर असणे, पालक किंवा कुटुंब प्रमुखच जर अस्थिर असेल तर ते योग्यरीतीने दिशा कुटुंबातील सदस्यांना किंवा योग्यरीतीने कुटुंबातील इतर सदस्यांचं पालन पोषण करू शकत नाही. म्हणजे पालकांचा व्यवसाय काही कारणामुळे बुडालेला असेल, आर्थिक नुकसान झालेलं असेल किंवा व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात तोटा निर्माण झालेला असेल किंवा पालक एखाद्या व्यसनाच्या अधीन गेलेला असेल किंवा पालकांना एखादा अपघात झालेला असेल तर त्यामुळे हे पालक स्वतः अस्थिर बनलेले दिसून येतात, दिशाहीन बनलेले दिसून येतात. त्यामुळे त्या कुटुंबावरती त्याचा विपरीत परिणाम होतो आणि त्या परिस्थितीच्या वातावरणात जी मुलं वावरतात, वाढतात
त्या मुलांच्या भावना देखील अस्थिर बनलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर शिक्षकांचे पालकांच्या शिक्षकांच्या आणि पालकांच्या नकारात्मक भूमिका, म्हणजे बऱ्याचदा शिक्षकाच्या प्रतिक्रियांचा, पालकांच्या प्रतिक्रियांचा मुलाच्या वर्तनावर, विचारावर, भावनेवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होतो. म्हणून मुलाच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत या पद्धतीने त्यांचे संप्रेषण साधणं गरजेचं असतं. एक छोटीशी नकारात्मक स्वरूपाची प्रतिक्रिया या बालकाच्या मनावरती कायम स्वरूपाचा आघात करू शकते. ही गोष्ट बऱ्याचदा शिक्षक आणि पालकांच्या लक्षात आली नाही तर भावनिकदृष्ट्या ती मुलं अस्थिर बनू शकतात. म्हणजे बऱ्याचदा कुटुंबामध्ये पालक आपल्या मुलाला किंवा बालकांना सातत्याने नकारात्मक किंवा निगेटिव्ह विचार त्यांच्यासमोर मांडतात, सातत्याने त्यांच्यावरती दडपण ठेवतात, सातत्याने कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करताना दिसून येतात. तीच गोष्ट शिक्षकांच्या बाबतीत असून दिसून येते. म्हणून शिक्षक आणि पालक यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बालकाच्या भावना अस्थिर होणार नाही, कारण बालकाच्या भावना त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. एकदा जर बालक भावनिकदृष्ट्या अस्थिर बनलं किंवा भावनिक अस्थिरता त्याच्यामध्ये जर निर्माण झाली तर त्याचे दीर्घकालीन स्वरूपाचे परिणाम त्या पालकाला नव्हे तर त्या संपूर्ण कुटुंबालाही भोगावे लागतात. अगदी एखाद्या पालकाने नैराश्याच्या भावनेमधून आपल्या बालकाला जर काही उद्देशून बोललं तर कदाचित आत्महत्येपर्यंत सुद्धा टोकाची पावलं काही मुलं उचलताना दिसून येतात. इतकी आक्रमक मुलं बनलेली दिसून येतात. म्हणजे भावनिकदृष्ट्या ही मुलं अस्थिर बनलेली दिसून येतात. परिस्थितीशी योग्य समायोजन कसं साधायचं, परिस्थितीवर योग्य रीतीने मात कशी करायची हे भावनिकदृष्ट्या अस्थिर असणाऱ्या मुलांना फारसं जमत नाही. त्यामुळं मुलं अस्थिर होणार नाही याची काळजी शिक्षकाने आणि पालकाने घेतली पाहिजे. त्याचबरोबर अतिशिक्षा किंवा अतिलाड हे देखील भावनिक अस्थिरतेचं कारण असू. शिक्षा केली भावनिकदृष्ट्या दुखावले जातात, त्यामुळे द्वेष, मत्सर, आक्रमक, क्रोध, अस्थिरता, नैराश्यता अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. आणि अतिलाड किंवा प्रेम केल्यामुळे सुद्धा मुलं डोक्यावर बसलेली दिसून येतात. याची समाजामध्ये अनेक उदाहरणं, अनेक कुटुंबामध्ये आपण त्याची उदाहरणं पाहतो. अत्यंत लाडवलेली मुलं सुद्धा भावनिकदृष्ट्या अस्थिर बनलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून अति कडक शिक्षा किंवा अति लाड देखील हे भावनिक अस्थिरतेचं कारण असलेलं दिसून येतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची कारणं तुम्हाला मी सांगितली. एक मानसिक कारणं असू शकतात, परिस्थितीजन्य कारणं, कौटुंबिक कारणं, आईवडील विभक्त असणे, घरात सातत्याने संघर्ष किंवा भांडण निर्माण होणे, घरातील प्रिय व्यक्तीचा किंवा आईवडील किंवा यापैकी एकाचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू होणे, पालक किंवा घरातील कुटुंब प्रमुख अस्थिर असणे, त्याचबरोबर शिक्षक आणि पालकांचा नकारात्मक दृष्टिकोन किंवा बालकाच्या बाबतीत असलेली नकारात्मक भूमिका, त्यानंतर अतिशय कडक शिक्षा करणे किंवा अतिशय लाड किंवा प्रेम करणे असे वेगवेगळ्या स्वरूपाचे भावनिकदृष्ट्या अस्थिर असणारी अस्थिरता निर्माण करण्याची कारणं असलेली दिसून येते. भावनिकदृष्ट्या अस्थिर असणारी मुलं जी आहेत तर त्यांचं वर्तन कशा प्रकारचं असतं त्याचा आपण विचार करूया. भावनिकदृष्ट्या अस्थिर असणारी मुलं ही मुलं जी असतात, वर्गामधलं त्यांचं वर्तन जर पाहिलं तर ते भावनिकदृष्ट्या अस्थिर असणारी मुलं ही शिक्षकांचं आणि त्याच्या सहकाऱ्यांचं अवधान विचलित करतात. ते स्वतःला नियंत्रित करू शकत नाही. आपल्या वर्ग परिस्थितीत नेमक्या कोणत्या प्रतिक्रिया कोणत्या पद्धतीने व्यक्त करायच्या, कोणत्या परिस्थितीत नेमकं कोणतं वर्तन समायोजित करायचं यावरती ही मुलं नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळं वर्ग अध्यापन चालू असताना
भावनेवरती नियंत्रण नसल्यामुळं चटकन राग व्यक्त करणं, चटकन प्रतिक्रिया व्यक्त करणं, चटकन क्रोध व्यक्त करणं, मधीच मोठ्याने हसणं किंवा लाजणं किंवा बुजणे किंवा आक्रमक होणे किंवा एखाद्याबद्दल मत्सर किंवा राग व्यक्त करणे, अशा ज्या गोष्टी असतात किंवा वर्गामधली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं न येणं, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी वर्गामध्ये या मुलांच्या बाबतीत घडलेल्या दिसून येतात. त्यामुळं ही मुलं जी असतात ते शिक्षकांचं आणि इतर वर्गातल्या विद्यार्थ्यांचं किंवा सवंगड्याचं किंवा समवयस्कांना विचलित करतात. त्यानंतर अशा ज्या व्यक्ती असतात, अशा व्यक्ती सामान्य परिस्थितीत अशा मुलांचं वर्तन हे व्यवस्थित नसतं. म्हणजे जे वर्तन अपेक्षित आहे तसं वर्तन असतं दिसून विनाकारण चिडतात, थोड्याशा कारणावरून द्वेष किंवा पटकन प्रतिक्रिया व्यक्त करतात, आक्रमक होतात. म्हणजे सामान्य परिस्थिती यांचं वर्तन हे व्यवस्थित नसतं किंवा जे अपेक्षित असणं, वर्तन अपेक्षित असणं किंवा त्याने ठेवणं अपेक्षित असतं तशा प्रकारचं वर्तन त्याचं नसतं. अशी मुलं एक तिसरं वर्तन वैशिष्ट्य सांगता येईल की ही मुलं जी असतात ती मुलं सातत्याने शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये गैरहजर किंवा अनुपस्थित असतात. म्हणजे शाळेमध्ये ती रममाण होऊ शकत नाही. म्हणजे शिक्षण प्रक्रियेमध्ये कोणत्या पद्धतीने समायोजन साधायचं ते व्यवस्थितरित्या शालेय समायोजन ते साधण्यात कमी पडतात. म्हणजे अशी मुलं, त्या मुलांचं गैरहजेरीचं प्रमाण हे जास्त असले दिसून येतं. अशा मुलांच्या बाबतीत अशा मुलांच्यामध्ये शाळेबाबत आसक्ती किंवा आवड नसते. शाळेबद्दल आसक्ती असते, शाळेबद्दल त्यांना फारसं प्रेम अशा मुलांच्यामध्ये आढळून येत नाही. शाळेबद्दल एक नकारात्मक भावना किंवा एक शाळेच्या बाबतीत एक नैराश्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली दिसून येते. त्याचबरोबर ही मुलं किरकोळ किंवा क्षुल्लक कारणावरून आक्रमक बनतात. व्याख्यामध्ये मागाशी मी तुम्हाला सांगितलेले आक्रमकपणा या मुलांचं एक वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं. भावनिक संतुलन ते साधू शकत नाही, त्यामुळे ते पटकन प्रतिक्रिया व्यक्त करतात किंवा आक्रमक होत असतात. बऱ्याचदा काही मुलं ही लाजरीबुजरी असतात, म्हणजेच आपल्या भावना त्या प्रगट करण्याचं अशी मुलं असमर्थ असतात किंवा भावना प्रकट करण्याचं प्रमाण त्यांच्याकडे कमी असतं. आनंद झाला आनंद व्यक्त करायचा असतो, दुःख झालं दुःख व्यक्त करायचं नाही, राग आला तर पटकन तो व्यक्त करायचा नाही. एखादी परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्याची योग्यतेने समायोजन करायचं नाही. आपले जे सवंगडे असतील त्या सवंगड्याशी मिळून मिसळून वागायचं नाही. सातत्याने नैराश्यामध्ये राहायचं. म्हणजे अशी मुलं जी असतात ते भावना ज्या आहेत, आपलं मत जे आहेत, आपले जे विचार आहेत ते विचार प्रगट करण्यास ते असमर्थ असतात किंवा भावना प्रकट करण्याचं अशा मुलांच्यामध्ये जे प्रमाण असतं ते कमी असलं दिसून येते. त्याचबरोबर अशा मुलांच्यामध्ये नैराश्यजनक कृती करण्यावर भर असतो. निराशामध्ये असतात. कोणत्याही कृतीबाबत विचाराबाबत अशी जी मुलं असतात ती मुलं निगेटिव्ह थिंकिंग करताना दिसून येतात किंवा निगेटिव्ह ॲक्शन घेताना आपल्याला दिसून येतात. नैराश्यजनक कृती केली दिसून येते. करायचं म्हणून करायचं अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली दिसून येते. कोणते काम, कोणता विचार, कोणती कृती, कोणताही प्रसंग याच्यामध्ये ते इन्व्हॉल्व होत नाही, समाविष्ट होत नाही. एक नैराश्याच्या गर्तेमध्ये ती मुलं असतात, नैराश्याच्या भावनेने त्यांना व्यापलेलं असतं. त्यामुळं त्या कृतीवर देखील नैराश्याची छाया पडलेली आपल्याला दिसून येते. अशी मुलं जी असतात ती मुलं विचारमग्न झालेली दिसून येतात. अशा मुलांच्यामध्ये काही शारीरिक कृती किंवा काही भावनिक कृती सातत्याने घडताना दिसून येतात. अशी मुलं जी असतात ती सातत्याने अंगठा चोखताना दिसून येतात, नखं कुरतडताना दिसून येतात, सातत्याने ती लाजतात किंवा बुजतात.
एकमेकांना चिमटा करणे, एकमेकांच्या खोड्या करणे, एकमेकांचे केस ओढणे, एकमेकांचे कपडे ओढणे, अशा प्रकारची कृती या मुलांच्याकडून घडलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर पुढचं एक वर्तन वैशिष्ट्य सांगता येईल की शाळेमध्ये जे काम शिक्षकाने दिलेलं असतं, स्वाध्याय असतील, गृहपाठ असतील, वाचन असेल, लेखन असेल किंवा प्रयोग करणं असेल किंवा कोणत्याही प्रकारचे सहशालेय उपक्रम असतील, ते वेळेत त्याच्यामध्ये सहभाग न घेणे किंवा ते वेळेत पूर्ण न करणे, अशा प्रकारचं वर्तन या मुलांच्या बाबतीत आढळून येतं. म्हणजे याचाच अर्थ ही मुलं कोणत्याही कामाच्या बाबतीत आळशी बनलेली दिसून येतात. भावनिकदृष्ट्या अस्थिर असलेली मुलं जे असतात ते आळशी असतात. कोणते काम स्वतःहून पुढाकार वृत्तीने नेतृत्व करून ते स्वीकारत नाहीत, पूर्ण करत नाहीत, त्या कामात, त्या कृतीत ते झोकून घेत नाही. म्हणजे आळशी प्रवृत्तीची मुलं असले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळं आणखी एक वर्तन वैशिष्ट्य त्यांच्यामध्ये निर्माण झालं दिसून येतं. ते म्हणजे ही मुलं जे असतात, ती मुलं जी कृती करायची आहे किंवा जे काम करायचे त्या कामावर किंवा कृतीवरती लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यानंतर अशा मुलांच्यामध्ये नापासाचं प्रमाण हे जास्त असतं. त्याचबरोबर अशी मुलं निराश व दुःखी दिसतात. कोणकोणते वर्तन प्रकार आहेत ते एकामागोमाग एक तुम्हाला मी सांगितलं, त्याचं विश्लेषण करण्याची गरज नाही, परंतु त्याची ठळक वर्तन वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितली की अशा मुलांचं नापासाचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे ही मुलं नापास होतात. त्याची अनेक कारणं असू शकतात. त्याचबरोबर या मुलांचं वर्तन वैशिष्ट्य आणखी एक सांगता येईल की ही मुलं सातत्याने निराश किंवा दुःखी दिसतात. त्याचबरोबर या मुलांचं आणखी एक वर्तन वैशिष्ट्य सांगता येईल की मुलं दुसऱ्याचा हेवा करतात किंवा मत्सर करतात. दुसऱ्याबद्दल द्वेष, तिरस्कार मुलं करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर ही मुलं इतर मुलांना त्रास होईल अशा प्रकारचं सातत्याने वर्तन करतात. त्यांचं वर्तन हे नेहमी अयोग्य असतं, कारण भावनेवरती त्यांचं नियंत्रण नसतं. ही मुलं शिक्षकाच्या आज्ञेचं किंवा पालकांच्या आज्ञेचं पालन करताना आढळत नाही, किंवा शिक्षक किंवा पालकांच्या आज्ञेचं पालन करण्याचं प्रमाण अशा मुलांच्यामध्ये खूप कमी असतं. त्याचबरोबर इतरांशी आंतरक्रिया ही मुलं ज्यावेळेस साधत असतात, त्या आंतरक्रियेत असलेला प्रभावीपणा किंवा त्या आंतरक्रियेत असलेली परिणामकारकता ही कमी आढळते. आणि आणखी एक वैशिष्ट्य याचं सांगता येईल की ही मुलं विध्वंसक प्रवृत्तीची जास्त असतात. विध्वंसक, त्यामुळं इतरांचं शारीरिक नुकसान किंवा मालमत्तेचं नुकसान, वस्तूचं नुकसान करण्यावर ही मुलं जास्त आक्रमक बनलेली दिसून येतात. असे वेगवेगळ्या प्रकारची वर्तन वैशिष्ट्ये या भावनिकदृष्ट्या भिन्नता असणाऱ्या मुलांच्या बाबतीत आढळलेली दिसून येतात. तर या बाबतीत शैक्षणिक उपाय काय आहेत, काय केलं पाहिजे? या मुलांच्या भावनिक संतुलनासाठी एक पहिली की त्यांची नेमकी गरज काय आहे, कोणत्या कारणामुळं या मुलांच्यामध्ये क्रोध, द्वेष, राग, मत्सर, आक्रमकपणा, चिडचिडेपणा, नैराश्यपणा, लाजाळूपणा कोणत्या कारणामुळे निर्माण होतो, त्या कारणांचा शोध घेतला गेला पाहिजे, की जेणेकरून भावनिक अस्थिरतेला कारणीभूत ठरलेल्या घटकावरती काही ना काहीतरी समायोजन करणं किंवा काही ना काहीतरी मार्गदर्शन करणं हे शिक्षक किंवा पालकांना उपयुक्त ठरू शकेल. म्हणून गरजेनुसार त्यांना शिक्षणाची संधी दिली पाहिजे. पहिलं कारण म्हणजे पहिली उपाययोजना. दुसरी उपाययोजना आहे की अशी जी मुलं वर्गात असतात, सगळीच मुलं अशी नसतात, पण एखादा अर्धा मुलगा वर्गामध्ये असा असतो की जो भावनिकदृष्ट्या अत्यंत अस्थिर असतो. म्हणून शिक्षकाने अशा मुलांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्याच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, त्याची अवहेलना होणार नाही,
त्याचबरोबर त्याच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होणार नाही. त्याला कोणत्याही प्रकारचे अपशब्द शाळेत शिक्षकाकडून किंवा त्याच्या वर्ग मित्रमंडळीकडून वापरले जाणार नाही. तर यावरती शिक्षकाने लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्याच्यामधल्या भावनिक अस्थिरतेच्या आधारे त्याच्यामध्ये असलेली जी इतर कौशल्य आहेत, त्याच्यामध्ये असलेले इतर जे बौद्धिक शारीरिक पैलू आहेत त्याचा आधार घेऊन त्याच्यामध्ये योग्य प्रकारे आत्मविश्वास निर्माण करण्याचा शिक्षकाने प्रयत्न केला पाहिजे. कारण आत्मविश्वास हा राग, द्वेष, मत्सर, क्रोध, आक्रमकता, नैराश्यता, लाजळूपणा, संयम याच्यावरती मात करायला उपयुक्त ठरू शकतो. कारण आत्मविश्वास हा परिस्थितीचे समायोजन साधण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानसिक घटक असलेला दिसून येतो. म्हणून आत्मविश्वास शिक्षकाने निर्माण केला पाहिजे. त्यानंतर वेळोवेळी त्याच्या तो जे काम करतो विद्यार्थी, मग कोणत्या प्रकारची कृती करत असेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर देत असेल, एखादा प्रयोग करत असेल, त्याने एखादं लेखन केलेलं असेल, एखादी संकल्पना मांडलेली असेल, एखादा प्रयोग केलेला असेल, एखादी कृती केलेली असेल, एखादा कोणत्याही प्रकारचं काम केलं असेल, तर त्या कामाचं शिक्षकाने किंवा त्याच्या सहकार्याने त्याचं कौतुक केलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ क्रीडांगणावरती त्याने 100 मीटर धावण्यात पहिला क्रमांक मिळवला, तर सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं पाहिजे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर वर्गात टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. शिक्षकाने त्याची पाठ थोपटली पाहिजे, शिक्षकाने त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्यामुळे एक प्रकारे आत्मविश्वास निर्माण व्हायला, त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला एक प्रकारे मदत होऊ शकेल. त्याचबरोबर पुढचा एक उपाय शिक्षकाने स्वीकारला पाहिजे की त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचे कृती किंवा प्रकल्प दिले पाहिजे की जेणेकरून तो त्याच्यामध्ये स्वतःला गुंतवून देऊ शकेल. प्रयोग किंवा कृती, लेखन काम असेल, वाचन असेल, प्रयोग असतील, प्रकल्प असतील, स्वाध्याय असतील, सहशालेय उपक्रम असतील, सतत काही ना काहीतरी त्याला काम दिलं पाहिजे की जेणेकरून तो भावनिकदृष्ट्या त्याची जी अस्थिरता आहे ती अस्थिरता कमी व्हायला मदत झालेली दिसून येईल. त्यानंतर वैयक्तिक कृती जशा त्याला देण्याचं प्रमाण ठेवलं पाहिजे. वैयक्तिक कृतीवरती वैयक्तिक कृती देण्यावर जसा भर दिला पाहिजे, तसंच सामूहिक कृतीमध्ये त्याला समाविष्ट करून घेण्यावर सातत्याने शिक्षकाने भर दिला पाहिजे. त्याचे जे समूहगडे आहेत, समावेशक आहेत, त्या समावेशकामध्ये त्याला एकत्रित बसून त्यांच्यामध्ये काहीतरी काम त्याला दिलं पाहिजे की जेणेकरून तो इतरांचं निरीक्षण करू शकेल, इतरांच्या भावनांचं, इतरांच्या कृतींचं, इतरांच्या विचारांचं, इतरांच्या प्रतिकृतींचं तो निरीक्षण करू शकेल आणि तशा प्रकारे त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून सामूहिक कृतीवरती भर दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याप्रती नकारात्मक भूमिका टाळली पाहिजे. ते शिक्षक असतील, पालक असतील किंवा त्याचे मित्रमैत्रिणी असतील, हे प्रत्येकाने त्याच्याप्रती असणाऱ्या ज्या नकारात्मक भूमिका आहेत त्या नकारात्मक भूमिका टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण नकारात्मक भूमिका त्याच्या बाबतीत जर घेतली गेली, म्हणजे उदाहरणार्थ तुला काय कळतं का, तू गाढव आहेस, मूर्ख आहेस, तुला येत नाही, तुला समजत नाही, इतरांना जमतं, तुला जमत नाही, त्याच्या बाबतीत जी नकारात्मक भूमिका आहे ती टाळण्याचा पालकाने, शिक्षकाने किंवा त्याच्या समूहगड्याने प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून त्या भावनिकतेला ठेच पोहोचणार नाही, भावनिकदृष्ट्या तो अस्थिर होणार नाही, याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. अशा प्रकारे आज आपण भावनिक भिन्नता असलेली जी मुलं आहेत ती मुलं, त्यांच्या व्याख्या पाहिल्या. भावनिकदृष्ट्या मुलं अस्थिर का म्हणतात त्याची कारण आपण पाहिली. भावनिकदृष्ट्या अस्थिर असणारी मुलं, त्यांचे नेमके वर्तन कोणत्या प्रकारचे असतात ते आपण वेगवेगळ्या उदाहरणाच्या सहाय्याने विचारात घेतलं. आणि भावनिकदृष्ट्या अस्थिर असणाऱ्या बालकांना स्थिर करण्यासाठी किंवा भावनिक विकासासाठी शिक्षकाने कोणत्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे याचाही आपण विचार केला. तर अशा प्रकारे भावनिक भिन्नता असणाऱ्या मुलांचा आपण विचार केला. याच्यानंतर आपण सामाजिकदृष्ट्या भिन्न असणारी मुलं
आर्थिकदृष्ट्या भिन्न असणारी मुलं आणि सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न असणारी मुलं, तर याचा टप्प्याटप्प्याने किंवा त्याच्यामधला एक फरक आपण विचारात घेऊन त्या संकल्पना स्पष्ट करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अशा प्रकारे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सामाजिक, त्यानंतर आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न असणाऱ्या मुलांचा विचार करूया.